See, one more interesting problem in our miscellaneous exercise that show that the height of a right circular cylinder of greatest volume that can be inscribed in a right circular cone is 1/3 of that cone. Means what? Height of a right circular cylinder is 1/3 height of a cone. हा आपल्याला रिलेशन प्रूव्ह करायचा आहे. मग याच्यासाठी आपण काय केलं माहिती आहे? काय केलं? लेट ए बी सी बी अ राइट सर्कुलर कोन ऑफ बेस रेडियस किती घेतली? बेस रेडियस आर अँड अल्टिट्यूड हाईट, कारण याला दोन हाईट आहे, याला म्हणतात स्लॅन्ट हाईट, ही अल्टिट्यूड हाईट एच अँड पी क्यू आर एस बी राईट सर्कुलर cylinder having base radius. बघा, राईट सर्क्युलर सिलेंडरची बेस रेडियस किती घेतली? आर अँड हाईट कॅपिटल एच. हे स्मॉल आर स्मॉल एच ते फिक्स आहे, हे व्हेरिएबल आहे. कमी जास्त सिलेंडर होऊ शकतं. हाईट वाढली रेडियस कमी होईल, रेडियस वाढली हाईट कमी होईल. बी रेडियस अँड हाईट. ओके. इन्स्क्राईब इन अ कोन ABC. Okay, and therefore from figure AE equal to small h, DE equal to capital H implies AD काय येईल? कॅपिटल एच मायनस स्मॉल एच. ही काय आहे? तुमची अल्टिट्यूड आहे. ओके, कोणाची? AD. नाव आल्सो फिगरमध्ये ट्रायंगल ADQ is similar to triangle AEC, and if two triangles are similar then sides are proportion. AD ला proportion असेल AE, DQ ला proportion आहे EC, and if we put the values then what happens? AD H minus capital H upon AE height equal to DQ radius of cylinder upon EC radius of cone R. याच्यावरनं कोणाची किंमत काढायला जमेल माहिती आहे? शॉर्टकटमध्ये कोणाची किंमत काढणार आपण? आरची. अँड देअरफॉर कॅपिटल आर इक्वल टू, किंवा एचची काढली तरी पण चालेल. ओके, एचची काढायची असेल तर काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यापेक्षा आरची काढूया. मग आरची काढली तर याने इकडे घेतलं आर एच मायनस आर कॅपिटल एच अपॉन स्मॉल एच. आर फक्त तिकडे घेतला आणि याला नंबर दिला 2. ओके, रेडियस मिळाली. आता काय आहे? काय मॅक्झिमम आहे? व्हॅल्यूम ऑफ अ ग्रेटेस्ट व्हॅल्यूम ऑफ अ सिलेंडर. जे सिलेंडरमध्ये टाकणार त्याचं व्हॅल्यूम मोठ्यात मोठं पाहिजे. नाव अँड देअरफॉर व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरच्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे? पाय R² H.
पण आरची किंमत तुमच्याकडे आहे. व्ही व्हॅल्यूम आपण दाखवतो. व्ही इक्वल टू पाय कॉन्स्टंट एच, पाय आणि एच आहे तसेच. आरची किंमत आर एच मायनस आर ऑफ कॅपिटल एच अपॉन एच ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा. पाय एच, इथंही आर आहे, इथंही आर आहे, बाहेर घ्या, स्क्वेअर करा. ओके, आता याचा स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ट्वाईस एच इंटू कॅपिटल एच प्लस कॅपिटल एचचा स्क्वेअर अपॉन एचचा स्क्वेअर. एम आय करेक्ट? बरोबर आहे का बघा बरं. आय फिनिश द प्रॉब्लेम अँड ऑल्सो दी फिगर. ओके, प्रॉब्लेम आणि फिगर मी फिनिश केला आहे. बघा बरं पुढे काय होईल. देअरफॉर व्ही इक्वल टू पाय, ओके, आर स्क्वेअर इंटू स्मॉल एच स्क्वेअर. आता काय राहिला, हा कॅपिटल एच राहिला, त्याने मध्ये गुणा, मग एच स्क्वेअर इंटू कॅपिटल एच मायनस ट्वाईस एच इंटू कॅपिटल एच स्क्वेअर प्लस एच कॅपिटल एचने मध्ये गुणला तर एच क्यूब. आणि हे झालं तुमचं फंक्शन तयार. काहीच नाही केला. का बरं हा पार्ट बाहेर घेतला. हा कॉन्स्टंट आहे, रेडियस ऑफ कोन फिक्स आहे, रेडियस ऑफ हाईट ऑफ कोनसुद्धा फिक्स आहे. मग ह्या एचने मध्ये गुणलं. आता व्हेरिएबल फक्त कॅपिटल एच आहे, सिलेंडर इन्स्क्राईब करणारा सिलेंडर. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ज्याचे जो व्हेरिएबल आहे त्याच्याशी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एच अँड देअरफॉर डी व्ही बाय डी एच, डी व्ही बाय डी एच इक्वल टू. आय फिनिश दिस पार्ट अप टू दिस. ओके, इथपर्यंतचा पार्ट मी फिनिश करतो आहे. ओके, इक्वल टू हा पार्ट कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आहे तसाच ब्रॅकेटमधल्याचा डेरिव्हेटिव्ह एच स्क्वेअर, एचचा स्वतःशी 1 येतो मायनस एच स्क्वेअरचा 2h 4h स्मॉल एच, बिकॉज हा पार्ट कॉन्स्टंट आहे. हा पार्ट फक्त याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा डेरिव्हेटिव्ह प्लस 3h स्क्वेअर. याला पुढचा नंबर द्या 3. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट, वी गॉट डी स्क्वेअर व्ही अपॉन डी एच स्क्वेअर इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच स्क्वेअर. आता एच स्मॉल एच हाईट ऑफ कोन फिक्स आहे, सिलेंडर चेंज करायचं आहे, मायनस 4h कॉन्स्टंट एचचा स्वतःशी 1 प्लस 6h म्हणजेच तुमचा डेरिव्हेटिव्ह काय आला, पाय आर स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 6 कॅपिटल एच मायनस 4h, याला नंबर द्या 4. ओके, मग फॉर मॅक्झिमा काय करतो आपण माहिती आहे ना, पहिला डेरिव्हेटिव्ह 0 करतो. हा राहू द्या लागेल. पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे कोण, हा 0 होईल. हा 0 म्हणजे कोण, पाय आर स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर मायनस 4h कॅपिटल एच प्लस 3h स्क्वेअर इक्वल टू 0. ओके, तो 0 झाला म्हणजेच कोण 0 होईल, हा 0 झाला म्हणजेच हा ब्रॅकेट 0 होईल. दॅट इज 3 मी कॅपिटल एच स्क्वेअर पहिल्यांदा लिहितो मायनस 4h कॅपिटल एच प्लस एच स्क्वेअर इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स पाहूया. 3 ones म्हणजेच काय, 3h स्क्वेअर मायनस 3h कॅपिटल एच मायनस एच कॅपिटल एच प्लस एच स्क्वेअर इक्वल टू 0. 3 1 3. पहिले दोन कनेक्ट करा. व्हॉट इज कॉमन, 3 कॅपिटल एच कॉमन, एच मायनस स्मॉल एच, इथं मायनस स्मॉल एच कॉमन, एच मायनस एच. आणि फॅक्टर्स कसे पाडतो माहिती आहे ना, कॉमन इन वन ब्रॅकेट आणि
other in other bracket and therefore याच्यावरनं जर पहिला फॅक्टर 0 झाला तर स्मॉल h इक्वल टू कॅपिटल H आर अँड स्मॉल h इक्वल टू 3h. दोन्ही सारखे असेल का हे शक्य आहे का? हाईट ऑफ सिलेंडर आणि हाईट ऑफ कोन एकमेकामध्ये सारखं होईल का? हा तुमचा कोन आहे आणि हा तुमचा सिलेंडर आहे. कसा इन्स्क्राईब होईल का आतमध्ये? तो नाही होणार. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. म्हणजेच एचची किंमत ही आहे. म्हणजेच कॅपिटल एच इक्वल टू काय येईल? h/3 येईल. पण ही किंमत कुठं टाकून बघायची? खरंच मॅक्झिमम आहे का? फ्रॉम 4. आणि म्हणून मग डबल डेरिव्हेटिव्ह d²v/dh² इक्वल टू πr² इंटू ब्रॅकेट 6h कॅपिटल एचची किंमत h/3 -4h. एम आय करेक्ट? अँड देअरफॉर 3 × 3 3 2 6 2 - 4 -2 πr²/h आणि हा क्वांटिटी कसा आहे? निगेटिव्ह आहे. याचाच अर्थ काय आहे? व्हॉल्यूम हे कसं आहे? सिलेंडरचं मॅक्झिमम आहे. कधी माहिती आहे ना? व्हेन हाईट, हा एच कोणता आहे? हाईट ऑफ सिलेंडर इक्वल टू 1/3 हाईट ऑफ कोन. काय आहे? हाईट ऑफ इन्स्क्राइब सिलेंडर इक्वल टू 1/3 हाईट स्मॉल एच काय आहे? कोन आहे. आणि हेच आपल्याला विचारलेलं होतं. एक छानसा प्रॉब्लेम. ओके, सी अदर प्रॉब्लेम. A wire of length L is cut into 2 parts. One part is bent into a circle and other into a square. वायरचे 2 तुकडे, एकाचा सर्कल बनवला, एकाचा स्क्वेअर बनवला. शो दॅट सम ऑफ एरियाज ऑफ द सर्कल अँड द स्क्वेअर इज लिस्ट. कमीत कमी इफ रेडियस ऑफ सर्कल इज हाफ द साईड ऑफ स्क्वेअर. म्हणजेच r इक्वल टू x/2 हे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आपण काय करूया बघा. काय काय केलं आपण? मग लेट r बी रेडियस ऑफ सर्कल अँड x बी साइड ऑफ स्क्वेअर. एम आय करेक्ट? and therefore total length, कारण दिलेली आहे L, टोटल लेंथ म्हणजेच काय माहिती आहे ना? टोटल लेंथ सर्कलची म्हणजेच काय? सर्कम्फरन्स प्लस पेरीमीटर कुणाचा? स्क्वेअरचा. सर्कम्फरन्स कुणाचा? सर्कलचा. आणि म्हणजेच सर्कम्फरन्स किती असतो? 2πr प्लस पेरीमीटर किती असतो? 4x इक्वल टू L. कॉन्स्टंट दिलेले आहे. वायर तेवढीच आहे. ओके, याच्यावरनं आरची जर किंमत काढली तर बघा L - 4x/2π. L - 4x/2π ही झाली आरची किंमत. आर आणि एक्समधलं रिलेशन दाखवायचं आहे. ओके, बघूया काय होतं ते. नाव आता काय मॅक्झिमम आहे? सम ऑफ एरियाज हे तुमचं फंक्शन आहे. सॉरी, हा कमीत कमी आहे. सम ऑफ एरियाज. मग एरिया ऑफ सर्कल काय आहे? πr². एरिया याचा x². एम आय करेक्ट? सम कशाने दाखवू? यसने दाखवू. पाय कॉन्स्टंट आर तुमच्याकडे आहे. L - 4x/2π² plus x². If we simplify it, what I got? Pi into
यल स्क्वेअर मायनस 4 2 8 यल एक्स 8 यल एक्स प्लस 16 एक्स स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1 पाय going to cancelled. Taking LCM, you got L square minus 8LX plus 16x square plus 4 pi x square upon 4 pi आणि हा झाला तुमचा फंक्शन तयार. मग आता याच्या पुढे काय आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल 2 होते आर आणि एक्स, ते आता व्हेरिएबल काय राहिला? फक्त एक्स राहिला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, या बाजूला घेऊया आपण. आय फिनिश द प्रॉब्लेम फर्स्ट. डिफरन्शिएट, कारण व्हेरिएबल एक्स आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर मी घेतला तर मला मिळेल ds बाय dx इक्वल टू वर अपॉन 4 पाय कॉन्स्टंट आहे, यल कॉन्स्टंट आहे 0 मायनस 8l एक्सचा स्वतःशी 1 नो नीड ऑफ लाइटिंग प्लस 32x प्लस 8 पाय x, याला पुढचा नंबर द्या 2. एम आय करेक्ट? बघा बरं, यल स्क्वेअर कॉन्स्टंट, यल कॉन्स्टंट आहे, 8l कॉन्स्टंट आहे, एक्सचा 1 एक्स स्क्वेअरचा 2x 2 × 16 32x, याचाही 2x. ओके, अगेन डिफरन्शिएट, याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. अगेन डिफरन्शिएट, वी गॉट d²x बाय dx² इक्वल टू 4 पाय कॉन्स्टंट आहे, 0चा 0 8lचा 0 प्लस 32 प्लस 8 पाय. ओके, 4 पाय थ्रूआउट जर कट केला, 4 जर कॉमन घेतला तर किती राहील? 8 प्लस 2 पाय अपॉन 4 पाय अँड विच इज इक्वल टू पॉझिटिव्ह. जो नंबर आहे तो काय आहे? पॉझिटिव्ह आहे, कारण पाय पॉझिटिव्ह आहे. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ फंक्शन म्हणजेच काय? सम ऑफ एरियाज, हे तुमचं फंक्शन होतं. सम ऑफ एरियाज इज कशी आहे? मिनिमम आहे. पण पॉईंट कळाला का? मिनिमम. फॉर मिनिमा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पॉईंटसाठी आपण काय करतो? 0 करतो. ds बाय dx, पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच कोण? देअरफॉर कोण 0 होईल? मायनस 8l प्लस 32x प्लस 8 पाय x अपॉन 4 पाय इक्वल टू 0. ओके, न्यूमरेटरमधनं 8 कॉमन घ्या. दॅट इज 8 इक्वल टू 8l मायनस 8l प्लस 32x प्लस 8 पाय x इक्वल टू 0. एम आय करेक्ट? आणि म्हणून हा 8l शिफ्ट करा. 32 प्लस 8 पाय दोघांनाही कॉमन आहे, x इक्वल टू 8l. 8 कॉमन घ्या. 4 प्लस पाय इंटू x इक्वल टू l. ओके, याच्यावरनं एक्सची किंमत तुम्हाला काढता येईल. यल अपॉन 4 प्लस पाय. परंतु आपल्याला रिलेशन काय आहे? या पॉईंटला फंक्शन कसं आलं? सम ऑफ एरियाज लिस्ट आला, मिनिमम आला. ओके, मग आता आपल्याला रिलेशन कशाचं दाखवायला विचारलं त्यांनी? रेडियस आणि साईड ऑफ अ स्क्वेअर. मग पुट व्हॅल्यू ऑफ यल इन इक्वेशन 1. याच्यामध्ये किंमत टाका अँड देअरफॉर याचं रूपांतर बघा. यलची किंमत
4 प्लस पाय इंटू एक्स मायनस 4x अपॉन 2 पाय. सिम्प्लिफाय करूया. 4x प्लस पाय एक्स मायनस 4x अपॉन 2 पाय अँड व्हॉट इज रिमेनिंग x अपॉन 2. म्हणजेच काय, याचाच अर्थ काय आहे, आर काय आहे, आर काय आहे माहिती आहे ना, रेडियस कशाची आहे, सर्कलची आहे, इक्वल टू 1/2 आणि एक्स काय आहे, साईड ऑफ स्क्वेअर आहे. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. बघा बरं, काही अडचण आहे का. बघा पुढचा आणि शेवटचा प्रॉब्लेम ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा आई मिशेलिसमधलाच आहे. फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द लार्जेस्ट सिलेंडर दॅट कॅन बी इन्स्क्राईब इन अ स्पियर ऑफ रेडियस आर. ह्यावेळेला स्पियर दिला आहे. ओके, मग मी काय मानणार, ह्यावेळेला काय आहे, स्पियर आहे. मग बघा, सपोज लेट, मग आपण घेऊ लेट ए बी सी डी बी अ सिलेंडर. सिलेंडर म्हटलं की त्याला काय येईल, ऑफ बेस रेडियस, सिलेंडर ऑफ बेस रेडियस आर. सॉरी, सिलेंडरची बेस रेडियस घेतली आपण कॅपिटल आर अँड एच बी height that can be inscribed in a sphere of radius r with center O. फिगरमध्ये दाखवलं आहे. ओके, अँड देअरफॉर फ्रॉम फिगरवरनं एफ ओ इक्वल टू ओ ई ही टोटल एच आहे. मोठ्यात मोठं आहे म्हटल्यावर सेंटर त्याचा नेहमी सेंटरला येणार आणि म्हणून इक्वल टू काय घेतला, h/2 घेतला. ओके, मग आता ओ ई h/2 आहे अँड देअरफॉर ट्रायंगल ओ ई सी हा काय आहे माहिती आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. एम आय करेक्ट. ओ ई सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरसच्या थेरमनुसार काय येईल, h² प्लस r² इक्वल टू स्मॉल r². हा कॉन्स्टंट आहे. मग व्हेरिएबल कोण आहे, फक्त सिलेंडर कमी जास्त होऊ शकतो एच आणि आरमध्ये. मग याच्यावरनं आपण r² किंमत काढू. काय येईल, r² मायनस h²/4. याला नंबर देऊ 1. ओके, आता फंक्शनकडे येऊया. काय मॅक्झिमम आहे, हा इनिशियल पार्ट आहे. आय एम गोइंग टू फिनिश इट. ओके, काय मॅक्झिमम आहे, व्हॅल्यूम आहे. ओके, व्हॅल्यूम ऑफ द लार्जेस्ट सिलेंडर, व्हॅल्यूम आहे. मग व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे πr². आर सिलेंडरची रेडियस इंटू एच ही तुमची हाईट आहे. r² किंमत टाकून द्या अँड देअरफॉर व्ही इक्वल टू पाय r²ची किंमत r² मायनस h²/4 इंटू स्मॉल एच. आतमध्ये मल्टिपल करा, पाय इंटू ब्रॅकेट एलशियम घेतला तर 4r²h मायनस h³/4 आणि हा झाला तुमचा फंक्शन तयार. मग याच्या पुढे काय करणार आपण माहिती आहे ना,
याच्या पुढे काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एच, कारण व्हेरिएबल कोण आहे आता, एच आहे. ओके, व्हेरिएबल कोण आहे, एच आहे. मग डी व्ही बाय डी एच इक्वल टू पाय अपॉन 4 कॉन्स्टंट. ओके, 4r² रेडियस कॉन्स्टंट आहे कोणाची, स्पिअरची. एचचा डेरिव्हेटिव्ह स्वतःशी 1 मायनस 3h², याला नंबर द्या 2. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतला तर d² अपॉन डी स्मॉल h² इक्वल टू पुन्हा पाय अपॉन 4 कॉन्स्टंट. 4r रेडियस ऑफ स्पिअर फिक्स आहे, सिलेंडर कमी जास्त होणार आहे, मायनस 6 3 दून 6h, सिम्प्लिफाय केला तर मायनस 3πh अपॉन 2, याला नंबर द्या पुढचा. एम आय करेक्ट, 2 6 2 4 मध्ये उनला निगेटिव्ह साईन आला. फॉर मॅक्झिमा, लार्जेस्ट म्हटलं आहे. फॉर मॅक्झिमा फर्स्ट पॉईंट ऑफ मॅक्झिमा मिनिमा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. म्हणजेच कोण 0 होणार, पाय अपॉन 4 इंटू ब्रॅकेट 4r² मायनस 3h² इक्वल टू 0 होणार. म्हणजेच कोण हा पण 0 होणार. म्हणजेच काय राहिला, 4r² मायनस 3h². म्हणजेच याची किंमत काय येणार माहिती आहे, 4r² अपॉन 3, ही h² आहे आणि म्हणून याची किंमत 2r अपॉन √3 येणार. 2r अपॉन √3 टेकिंग स्क्वेअर रूट. रेडियस आहे, निगेटिव्ह येणार नाही. मग ही किंमत कुठं टाकायची, 3 नंबरमध्ये टाकायची. अँड देअरफॉर फ्रॉम 3 कुठं टाकणार, फ्रॉम इक्वेशन 3. ओके, फ्रॉम 3. ओके, इथं मला वाटतं ही किंमत तुम्हाला लागणार आहे, म्हणून 1 नंबर राहू द्या तसं. फ्रॉम 3 डबल डेरिव्हेटिव्ह d² अपॉन dh² इक्वल टू मायनस 3π अपॉन 2 इंटू h 2r अपॉन √3 and that is equal to minus pi r minus √3 pi r. बघा एक कसा आन्सर आहे, कारण 3 अपॉन √3 पाय r रेडियस आहे, निगेटिव्ह नाही. म्हणजे हा पार्ट निगेटिव्ह आहे, याचा अर्थ डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. आणि डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे याचा अर्थ व्हॅल्यूम कुणाचं, सिलेंडरचं. कसं आहे हे, कसं आहे, मॅक्झिमम आहे. कधी मॅक्झिमम आहे, व्हेन हाईट इक्वल टू 2r अपॉन √3 and from 1 r² radius equal to r² equal to r² minus 1 upon 4 याचा स्क्वेअर. हा h आहे त्याचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय केला तर किती होईल, r² मायनस बघा h हा आहे त्याचा स्क्वेअर. मग 4r² अपॉन 4 इंटू 3 आणि सिम्प्लिफाय इट 3r² मायनस r² 2r² अपॉन 3. एम आय करेक्ट, r² मायनस r² अपॉन 3 2r² अपॉन 3. हा काय आहे, रेडियसचा स्क्वेअर आहे. म्हणजेच रेडियस किती आहे, √2r अपॉन √3. ही कुणाची रेडियस आहे, सिलेंडरची आहे. आणि तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये काय विचारलं आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूम विचारलं आहे. अँड देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यूम इक्वल टू काय विचारलं आहे, देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यूम कुणाचं, सिलेंडरचं. काय फॉर्म्युला आहे, पाय r² h. द्या किंमत टाकून. पाय
आर स्क्वेअरची किंमत आहे 2r² इंटू एचची किंमत आहे 2r/√3 अँड देअरफॉर युअर आन्सर इज 4π 4πr³ 3√3 क्यूबिक युनिट्स. 3√3 क्यूबिक युनिट. जर रेडियस दिलेली असते तर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू मिळालं असतं. तर असा हा प्रॉब्लेम आणि असे हे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण भरपूर प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. ओके, ह्या टॉपिकमध्ये आपण ॲप्लिकेशनमध्ये टँजंट नॉर्मल घेतला, रेटेड रेट्स घेतला आणि डायरेक्ट इन्क्रीजिंग डिक्रीजिंग घेतला, कारण मधला पार्ट तुमच्यासाठी यावर्षी डिलीट केलेला आहे. कोणतं काय काय डिलीट केलं? ॲप्रॉक्झिमेशन डिलीट केलं आहे, नंतर तुमचा LMET डिलीट केलं आहे, रोल्स थेरम डिलीट केलं आहे. त्याच्यामुळे त्या ॲप्लिकेशनवरती क्वेश्चन्स येणार नाहीत. क्वेश्चन येण्यासाठी फक्त मॅक्झिमम मिनिमम म्हणजे हा कन्सेप्ट, याच्या अगोदरचा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, त्याच्या अगोदरचा रेटेड रेस्ट आणि टँजंट नॉर्मल, एवढेच 4 टॉपिक तुमच्यासाठी ॲप्लिकेशनमध्ये आहे. मार्क मात्र मागच्या वर्षी इतकेच आहे. त्याचं शेड्यूल मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेलं आहे. ओके, तर थँक्यू. पुढच्या वेळेला आपण पेपर फर्स्ट सुरू करणार आहोत, 3rd चॅप्टर. ओके.